नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दिली जाते. त्यामुळं आपण हे जर यूट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आम्हाला सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका. कारण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेबद्दलचे अतिशय ऑथेंटिक अपडेट आणि योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण गेली अनेक वर्षापासून करतो आहे. आताही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी देणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता आपल्याला माहिती आहे, पहिले 3 मेला परीक्षा झाली, ती कॅन्सल झाली. मग रिनीट परत एकदा झाली 21 जूनला. मग रिझल्ट 16 तारखेला जाहीर झाला. आणि मग आता महाराष्ट्राचे 85% कोट्यासाठी मेडिकलसाठी रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू आहेत. याचबरोबर MCCचे सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू आहे, ज्याच्यामध्ये एम्स, जिपमर, ऑल इंडियाचा 15% कोटा, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, अलीगड, BHU आणि डीम्ड युनिव्हर्सिटी, ही सगळी प्रवेश प्रक्रिया, त्याचे रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना महाराष्ट्रात नंबर लागत नाही आणि ज्यांचं डीम्ड युनिव्हर्सिटीचं बजेट नाही. मग महाराष्ट्रातनं अशा विद्यार्थी बऱ्याचदा बाहेर राज्यात जाताना इतर राज्यांचा पर्याय त्या ठिकाणी ठेवतात. प्रामुख्यानं केरळ, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश. तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये जे काय शेड्यूल आलेलं आहे, जी काय प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्या संदर्भात परिपूर्ण माहिती देणार आहे. साधारण कोणत्या मार्काच्या मुलांनी या ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे, ऑल इंडिया रँक साधारण कुठपर्यंत ॲडमिशन्स मिळू शकतात, सगळी माहिती, साधारण फी स्ट्रक्चर काय असेल, किती कॉलेजेस आहेत, कुठे आहेत, अगदी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात पहिले आपण शेड्यूल बघून घेऊया. छत्तीसगडचं जे शेड्यूल आहे, MBBS BDS काउन्सिलिंग 2026चं राऊंड 1चं शेड्यूल आपल्यासमोर उपलब्ध आहे. आजपासून म्हणजे 9 ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशनसाठीचा जो शेवटचा दिवस असणार आहे तो असणार आहे 16 ऑगस्ट 2026. म्हणजे ऑलमोस्ट इथून पुढे 9-10 आणि म्हणजे जवळजवळ 8 दिवस त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनला दिलेले आहेत. आता महाराष्ट्रातल्या मुलांना जर महाराष्ट्रात नंबर मिळत नसेल, नंबर लागत नसेल आणि जर बाहेर जायचं असेल तर त्यांच्यासाठी थोडीशी सोय या शेड्यूलमध्ये झाली असं म्हणूया आपण. कारण महाराष्ट्राची जी डेट आहे, आता ऑलरेडी जे शेड्यूल आलं होतं नोटीस नंबर 3मध्ये, त्यानुसार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही महाराष्ट्राची 15 तारखेला येणं अपेक्षित आहे. आणि आपला SML, आपला कॅटेगरी रँक पाहून आपल्याला इतर राज्यात जायची वेळ आहे की नाही आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळू शकतं. म्हणून जे मुलं महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये SMLची वाट पाहत आहेत, कॅटेगरी रँकची वाट पाहत आहेत आणि जर आपल्याला लक्षात आलं की आता महाराष्ट्रात ॲडमिशन होऊ शकत नाही, तर असे मुलं MBBSसाठी छत्तीसगडकडे वळू शकतात. कारण छत्तीसगडच्या काउन्सिलिंग शेड्यूलमध्ये शेवटची जी डेट आहे रजिस्ट्रेशनची ती 16 ऑगस्ट आहे. म्हणजे आपली लिस्ट जाहीर झाल्यानंतर सुद्धा 1 दिवस आपल्याला उपलब्ध आहे. अर्थात जर आपलं शेड्यूल एक्सटेंड झालं नाही, तर जर महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशनची शेड्यूलच जर चेंज झालं किंवा वाढलं तर मग मात्र विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यायला, त्याचा रँक कळायला, SML कळायला वेळ लागेल. तोपर्यंत मात्र मग इकडची डेट गेलेली असेल आणि लकीली ही पण डेट वाढली तर मग निश्चितपणे आपल्याला परत एकदा त्याचा फायदा घेता येईल. अर्थात तुर्तास जी डेट आहे ती 16 ऑगस्ट आहे. या प्रोसेसमध्ये जाताना चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग सोबतच आहे. यानंतर जी मेरिट लिस्ट असेल, जी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे त्यांची, ती 18 तारखेला पब्लिश होईल. रिझल्ट 20 तारखेला पब्लिश होईल आणि ॲडमिशन प्रोसेस 21 ऑगस्टपासून 27 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी जे येतो कॉलेज लेवलला ते प्रोसेस कंप्लीट होईल. थोडक्यात काय, तर ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये MBBS मिळत नाही आहे, इतर राज्याचे जे काय ऑप्शन्स उपलब्ध आहेत किंवा उत्तर प्रदेश असेल, डीम्ड युनिव्हर्सिटी असेल, त्याचं आपलं बजेट नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांना छत्तीसगडमध्ये त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेमध्ये जाता येईल. आणि साधारण 9 ते 10 लाख रुपये प्रतिवर्ष फीस, साधारण 45 लाख रुपयाचं बजेट आणि हॉस्टेल मेसचं ॲडिशनली 10 लाख जोडले तरी 55 लाख रुपयापर्यंत आपलं MBBS त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS मिळू शकत नाही, तर अशा मुलांच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्त्वाचा विषय. बरं, कुणी भाग घ्यावा, तर असे विद्यार्थी की ज्यांचा रँक साधारण 1,20,000पासून किंवा 1,10,000पासून आहे, ज्यांना महाराष्ट्रात फारशा अपेक्षा नाही आहेत, असे विद्यार्थी अप टू 2 लाख ऑल इंडिया रँक असणारे मुलं
स्कोअरनुसार सांगायचं झालं तर साधारण 420 425 मार्क्स असलेले मुलं तिथपासून तर अप टू 500 स्कोअर असलेले मुलं या प्रोसेसमध्ये जाऊ शकतील आणि यांना त्या ठिकाणी अलॉटमेंटसुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. आता साधारण किती कॉलेजेस उपलब्ध आहे तर यापूर्वीपासनं तिथं असलेले काही कॉलेजेस आणि त्यामध्ये नव्यानं मला वाटतं 2 कॉलेजेस आता वाढत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकूण आता सध्या तरी माझ्याकडे 6 कॉलेजची लिस्ट उपलब्ध आहे. जे काय अपडेटेड असेल ते तुम्हाला मी लवकर परत शेअर करेन. सुरुवातीला पहिलं जे कॉलेज म्हणतात ते म्हणजे शंकराचार्य इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स भिलाई या ठिकाणी जे तर अतिशय सुंदर हा कॅम्पस आहे. मी स्वतः बघितलेला आहे. खूप मोठं हॉस्पिटल, खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. दुसरं कॉलेज ज्याला आपण रिम्स म्हणतो, रायपूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, रायपूरला हे कॉलेज लोकेटेड आहे. त्यानंतर श्री बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे पण रायपूरला आहे. त्यानंतर अभिषेक मिश्रा मेमोरियल मेडिकल कॉलेज हे एक ॲडिशनल कॉलेज त्या ठिकाणी आहे. त्यानंतर श्री रावतपुरा सरकार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे एक महत्त्वाचं कॉलेज आणि मला वाटतं यावर्षी नव्यानं इंट्रोड्यूस झालेलं मा पद्मावती इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रायपूर. तर अशा पद्धतीने एकूण 6 मेडिकल कॉलेजेसच्या बाबतीतली ही लिस्ट आहे आणि बऱ्यापैकी सीट्स उपलब्ध आहेत. बऱ्याचशा कॉलेजची इंटेक 200 आहे, काहींची 250 आहे आणि यामध्ये बऱ्यापैकी कोटा हा अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतो. अर्थात फी स्ट्रक्चर थोडंसं रिजनेबल असल्यामुळं इकडं जाणाऱ्या मुलांची संख्या पण मोठी आहे. परंतु ज्या मुलांचा रँक साधारण 1,10,000, 1,20,000, 1,30,000, 1,40,000 आहे अशा मुलांना मात्र या ठिकाणी नक्की ॲडमिशन मिळू शकतं. सो आपल्यापैकी कुणाला MBBS करायचं आहे, 50-55 लाख रुपयाचं बजेट आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. तुमचं रजिस्ट्रेशनपासून तुमच्या सगळ्या प्रक्रिया अप टू ॲडमिशन सगळी हेल्प आमच्याकडनं केली जाईल. प्रोसेस पूर्ण करून दिली जाईल. रिपोर्टिंगला मात्र तुम्हाला स्वतःला जावं लागेल कारण सध्या सगळीकडच्या प्रोसेस सुरू आहे. त्यामुळं प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत येणं शक्य नाही, माणूससुद्धा देणं शक्य नाही कारण आपल्या ऑफिसमध्ये ऑलरेडी प्रचंड पालकांची गर्दी आहे. त्यामुळं प्रोसेस पूर्ण करून देणं, मार्गदर्शन करणं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या वतीनं तुमच्यासाठी केल्या जातील. जे पण इच्छुक असतील त्यांनी प्रत्यक्ष भेट द्या ऑफिसला. जेन्युइन जे लोक आहेत उगीचच कॉल करून टाईम खराब करू नका कारण दिवसभर तर मी मोबाईल माझ्याकडे नाहीच आहे. ज्यांना जेन्युइनली ॲडमिशन घ्यायचं असतं ते सरळ येतात, प्रोसेस विचारतात, फीस भरतात, जॉईन होतात. एकदा तो विद्यार्थी जॉईन झाला तर त्याची पुढची प्रक्रिया करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. ती प्रक्रिया पूर्ण करून देतो आणि तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी मार्गी लागू शकतं. फोनवर चर्चा करणारे हजारो आहेत. डेफिनेटली महाराष्ट्रातून 2-2.25 लाख मुलांनी परीक्षा दिली असते. आमचे नंबर महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक पालकाच्या मोबाईलमध्ये गेलेले आहेत. एक कॉल घेताना 10 मिस कॉल पडतात. त्यामुळं तो दिवसभर मोबाईल माझ्याकडे ठेवत नाही मी कारण दिवसभर पालक असतात, त्यांना पण वेळ देणं अपेक्षित आहे कारण ऑलरेडी जे एनरोल झालेले आहेत त्यांना पण वेळ देणं अपेक्षित आहे आणि नव्यानं माहिती घेण्यासाठी येणारे पालक असतात त्यांनाही माहिती देणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांना जेन्युइनली ही सगळी प्रक्रिया समजून घ्यायची आहे, आपलं बजेट असेल, स्कोअर असेल तर आपण नक्की ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. तुम्हाला आम्ही त्यासाठी नक्की मदत करू. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.